ठाणे शहराच्या भविष्यातील विकासाचा विचार करताना नागरिकांच्या मूलभूत सुविधांवरती कोणताही अतिरिक्त ताण पडू नये यासाठी ठाम भूमिका घेत परिवहन मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत। तिकुचिनीवाडी परिसरातील मोजे, चितळसर, मानपाडा येथील आरक्षित खासगी जागेची पाहणी केल्यानंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दात सांगितले की या जागेवरती भविष्यात कोणत्याही प्रकारचं बांधकाम होणार नाही याची हमी देण्यात यावी। या जागेवर ठाणे महानगरपालिकेने उद्यानाचे आरक्षण टाकले असून ती जागा शहरासाठी हरित क्षेत्र म्हणूनच कायम राखण्यात यावी अशी भूमिका मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केली आहे। नागरिकांना शुद्ध हवा, पर्यावरणपूरक परिसर आणि खुली जागा उपलब्ध व्हावी यासाठी हा परिसर संरक्षित ठेवणे आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलंय। यावेळी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले की आरक्षित जागेच्या मोबदल्यात संबंधित जमीन मालकास सुमारे 80 लाख चौरस फुटापेक्षा जास्त TDR देण्याचा प्रश्न अत्यंत संवेदनशील आहे। इतर मोठ्या प्रमाणामध्ये TDR मंजूर झाल्यास शहरावरती अतिरिक्त लोकसंख्या आणि विकासाचा ताण पडू शकतो। तसेच UDCPRच्या नव्या निर्देशानुसार विकासकांना अतिरिक्त FSI मिळतो। सध्या राहत असलेल्या नागरिकांना पायाभूत सुविधा व्यवस्थित तरी मिळाल्या पाहिजेत। तसेच भविष्यात होणाऱ्या नागरिकांचा विचार करून पाणी पुरवठा, वीज व्यवस्था, रस्ते, आरोग्य, सांडपाणी व्यवस्थापन आणि घनकचरा व्यवस्थापन यांसारख्या सर्व मूलभूत पायाभूत सुविधांची क्षमता वाढवून त्या पूर्णपणे सक्षम केल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत TDR मंजूर करू नये। गेल्या 20 वर्षापेक्षा जास्त काळ मी या विभागाचा लोकप्रतिनिधी आहे, त्यामुळे या नागरिकांनी माझ्याकडे ज्या विविध तक्रारी केल्या आहेत त्यानुसार मीही हा पाहणी दौरा आयोजित केला होता। या संदर्भात ठाणे महानगरपालिकेने शहरातील सर्वसामान्य नागरिकांना आवश्यक पायाभूत सुविधा पूर्ण क्षमतेने उपलब्ध करून दिल्यानंतरच संबंधित खासगी जमीन मालकास TDR देण्यात येईल अशी स्पष्ट भूमिका घ्यावी असे निर्देशही मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले। महानगरपालिका हद्दीमध्ये ही सुमारे 100 एकर जागा जी आहे ती 100 एकर जागा तुम्हाला काही इकडे यायचं नाही आहे का? म्हणजे मागे पत्रकार म्हणून चाललंय, या इकडे उभे राहा, तुम्हीच देणार आहेत ना सगळं। हां, त्यामुळे 100 एकर जागा ही माझ्या मतदारसंघामध्ये महापालिकेच्या ताब्यात आलेली आहे। महापालिकेने न्यायालयामध्ये ज्या पद्धतीचं ॲफिडेव्हिट दिलेलं त्यानुसार ह्या जागेचा TDR म्हणजे DRC जवळजवळ 82 लाख स्क्वेअर मीटर 82 लाख स्क्वेअर फुटाचं बांधकाम ह्या ठिकाणी होणार आहे। 8 लाख स्क्वेअर मीटरचा हा एरिया आहे आणि डायाभाई अँड कंपनी नावाची जी कंपनी आहे त्या कंपनीला काहीतरी अधिकार यांनी दिलेले आहेत न्यायालयानं, त्यानुसार त्यांना ते DRC देण्याचा निर्णय महापालिकेनं घेतलेला आहे। परंतु ह्या भागाचा आमदार आणि त्याचबरोबर राज्याचा मंत्री म्हणून माझ्याकडे अनेक लोकांनी, पर्यावरणवादी संघटनांनी, त्याचबरोबर घोडबंदर रोड आणि शहरातल्या काही सामाजिक संघटनांनी अनेक निवेदनं दिलेली आहेत। त्यांच्या मतानुसार एवढा मोठा TDR जर ठाणे महापालिका क्षेत्रातील इमारतींवर लोड केला जाईल तर शहरातील ज्या पद्धतीनं पाणी पुरवठा योजना आहे किंवा रस्ते आहे किंवा अन्य ज्या डेव्हलपमेंट चालू आहे त्यावर फार मोठ्या प्रमाणात परिणाम होईल। कारण आत्ताच घोडबंदर रोडवासियांना आम्ही पाणी मोठ्या प्रमाणात देऊ शकत नाही, त्यांना टँकरचा पाणी पुरवठा करावा लागतो आणि अशा परिस्थितीमध्ये परत हा 80-82 लाख स्क्वेअर फुटाचा जर TDR दिला एखाद्या कंपनीला तर निश्चितपणे शहराच्या बाकीच्या नियोजनामध्ये फार मोठ्या प्रमाणात प्रभाव पडेल। मी ADTP ठाणे महानगरपालिका यांनी आणि अतिरिक्त आयुक्त यांना दोघांनाही सूचना केलेल्या आहेत की नवीन डेव्हलपमेंट प्लॅन जेव्हा पब्लिश होईल त्यानंतर त्यामध्ये काय काय आरक्षणं आहेत, कुठली आरक्षणं काढलेली आहेत, कुठल्या आरक्षणाचा त्यामध्ये समावेश केलेला आहे ह्याकडे बघून नंतरच ह्या बाबतीत DRC देण्याचा आपण निर्णय घेऊ। कारण हे वादग्रस्त प्रकरण झालेलं आहे, कोणाला एवढा TDR कशा प्रकारे दिला जातो, कुठल्या न्यायालयामध्ये काय काय प्रकरण न्यायप्रविष्ट याची सगळ्याची दखल घेणं गरजेचं आहे आणि मी ह्या संदर्भात मंत्रालयामध्ये बैठक लावेल संबंधितांची। आज साईट व्हिजिट केलेली आहे आणि त्या बैठकीनंतर निर्णय घेईल। शेवटी माझा मतदारसंघ आहे, गेल्या 20 वर्षापासून मी नेतृत्व करतो आणि माझ्याच मतदारसंघामध्ये अशी विकास कामं व्हायला हवी ह्या मताचं मी आहे। प्रामुख्याने ही जी जागा महापालिकेच्या ताब्यात आली तर त्या ठिकाणी निश्चितपणे चांगला विकास आपल्याला करता येईल। भविष्यामध्ये या ठिकाणी जिजामाता उद्यानामध्ये जसं मुंबईला सर्वसामान्य लोकांना आपण चांगल्या पद्धतीची सुविधा दिलेली आहे तशाच पद्धतीचं ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून
जिजामाता उद्यानाच्या धर्तीवर म्हणजे राणीच्या बागेच्या धर्तीवर इकडे अभयारण्य करायचा आम्ही विचार करू, परंतु तोपर्यंत तरी ह्या प्रकरणाला म्हणजे जे DRC आपण देणार आहोत ते थांबवावं आणि पुढील DP पब्लिश झाल्यानंतर त्या बाबतीतला निर्णय घ्यावा अशा मी सूचना केलेल्या आहेत.